कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थातच गोकुळच्या पुढाकारातनं करवीर तालुक्यामधील केरली इथं 3 महिन्यापूर्वी जातीवंत म्हैस विक्री केंद्र सुरू झालं। या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या मशीनसाठी गोकुळ मार्फत तब्बल 30,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। गोकुळ आणि एनडीबीडी मुळे आता कोल्हापूरमध्ये अनेक जातीवंत म्हशी शेतकऱ्यांना घेता येणार आहेत। या म्हैस विक्री केंद्रामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे याबाबत म्हैस विक्री केंद्रातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूया। कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संस्थेनं आणि एनडीडीबीनं मिळून एक असा प्रोजेक्ट या ठिकाणी ग्राहकांसाठी आणि अर्थातच उत्पादकांसाठी आणलेला आहे आणि त्याच प्रोजेक्टचं या ठिकाणी मी काही दृश्य सुरुवातीला दाखवतो। खरं तर गोकुळ म्हैस विक्री केंद्र म्हणून आपण ही सगळी दृश्य पाहताय आणि ज्यामध्ये एक गोठा देखील आपल्याला पाहायला मिळत असेल, ज्या गोठ्यामध्ये अनेक जातीवंत मुरा म्हैशी, ज्या म्हैशी बाहेरच्या राज्यामधून उत्पादकांना आणावे लागतात, मात्र त्याच म्हैशी आता या ठिकाणी गोकुळ आणि एनडीडीबी यांच्या मार्फत ग्राहकांना या ठिकाणहूनच विकत जे ते घेता येणार आहेत। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथले व्यवस्थापक देखील आहेत। सर काय सांगाल, मोगले सर काय सांगाल, खरं तर अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे गोकुळने या ठिकाणी राबवलाय, कशा पद्धती याचा फायदा आता होतोय? ह्यामध्ये पूर्ण एनडीडीबीचं युनिट आहे। मग एनडीडीबीचा मुख्य उद्देश आहे की आपल्या दूध उत्पादकांना किंवा आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या जातीवंत जनावर मिळावे। आता व्यापाऱ्यांच्याकडून जर घेतला तर त्यामध्ये फसवेगिरी होऊ शकते। त्या कुठल्या जातीचं हे आपल्याला कळू शकते, ते क्रॉस आहेत काय प्युअर आहेत हे कळू शकायचं। पण एनडीडी मार्फत जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ते तज्ज्ञ डॉक्टर हरियाणा राज्यात तिथं प्रत्यक्ष रोहतक आणि जिंद ह्या भागामध्ये प्रत्येकांच्या शेतकऱ्यांच्या गोट्यात जाऊन त्या जनावर तपासणी केलं जातं, ते निवड केली जाते आणि तशा जनावरांनाच इकडं ह्या युनिटमध्ये आपल्याला आणलं जातं। तर इथं एक खात्रीशीर आहे की इथं जनावर आपल्याला खात्रीशीर मिळणार आहे। आम्ही इथं दूध पिळून दाखवतोय त्यांना, म्हणजे जरी आपण तिथनं 15-16 लिटर दूध जरी म्हशी आपण खरेदी केला त्या प्रत्येक जाग्यावर, पण इथं प्रत्यक्षात किती दूध देतात, काही 12 लिटर देतात, काही 14 लिटर, काही 16 लिटर पण देतात। इथं जे दूध देतात त्या दुधावर दर आकारला जातं। उदाहरणार्थ 10 लिटर दूध देणाऱ्या म्हशीचं किंमत 1,20,000 आहे दुसऱ्या वेताची। जर पहिल्या वेताची असेल तर 1,18,000 आहे, दुसऱ्या 12 लिटरचं 1,26,000 आहे, ते 14 लिटरचं 1,32,000, अशा 10 लिटरपासून 16 लिटरपर्यंतच्या म्हशी इथं भेटतात। हेच खर्च कमी करण्यासाठी गोकुळनं आणि एनडीडीबीने घेतलेला हा पुढाकार आहे आणि त्याचंच केंद्र जे आहे ते माझ्या मागे आता पाहतोय। अशाच पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो पुढच्या काळामध्ये वाढला तर यापेक्षाही अधिक प्रकल्प मोठा करण्यासंदर्भात देखील प्रयत्न जे आहे ते असणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे गोकुळच्या उत्पादकांना एकीकडं दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी जेवढा भर दिला जातो त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं सहकार्य करून देखील गोकुळच्या प्रशासनाकडून आता मदत देखील केली जाते, हे मात्र नक्की। कॅमेरामॅन ओंकार वळवेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, केरली, कोल्हापूर।